हाँ हाँ बाबा हॉस्टेलवर पोहोचलो. हा पोरे, तुला काय एसटीत त्रास नाही झाला ना? नाही तर मला चक्करच येत आहेत नाही. हाँ बाबा काही प्रॉब्लेम नाही झाला, आलो बेसूच. हा पोरी ना जरा काळजी घ्यायची हो ना, तसे हॉस्टेलला मन नाही लागेल ना तर मला फोन कर जोस, मी लगेच येईन हो. बाबा मी अजून बारीक हो काय, तुम्ही ना निस्ती टेन्शन घेऊन राहा. तसा नाही ग, पण पोरे काय तुमचे हॉस्टेलवर पक्क्या पोरे हवे ना? पण बाबा मी आताच तर पोहोचलो इकडं, पहिले मी तर सांगत आहो मग सांगत आहो तुम्हाला सांगचे. हा पोरे ठेवत सांगते, मी फोन करन मग मला अख्खी डिटेल दे जसा ना. पोरे ऐक, 3-4 जणीचे नंबर पण माझ्याकडे देऊन ठेव, म्हणजे एखादा तुझा फोन नाही लागला तर इमर्जन्सीला. हाँ हाँ बाबा देतो हूँ अख्खे पोरीचा नंबर ना, मी आता ठेवतो परत करत आहो सांगचे. हा ठेवत. फायनली तू आलीस. याची मायला आता खरी जिंदगी जगायची मजा येईल. काय रे काय सांगत होते पोरी, बेसूत पोहोचली हवी ना? अगं चंपे बेसूच पोहोचली काय, तो त्यांचा प्रोग्राम तसा नाही झाला. अरे इंग्लिश नाही येत काय बोलस. घेतला परत फोन 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 घडीभर तर ठेव, कोणाशी परत बोलस. अगं चंपे उगीच ना पोरी फोन कट करायला विसरेल आहे. तर तू फोन कट कर ना, तू पाय पण तर मोबाईल आहे ना. कोणाशी तर बोलत आहे ते ऐक. माझा आता नंबर उन्हाळा लागत होता ना, मी तर फार बिहेडलेशी होतो. तर तू कमी नाही सोडतं आजकाल सांगते लाव नंबर लाव नंबर. काय तरी बोलत आहे ती, पण बेस ऐकव ना ते. बरे बेस ऐक, कोणते तर प्रोसेसिंग गोटी करत आहे ना हॉस्टेलला तर आखे पोरीच राहत. तू तर माझा विचार पण नाही करत होस ना. अगं नाही विचार करून काय, मी तर असा कर काय कैचा नंबर लागे ना, काही येईल इकडं. करशील असा तू तू तर करत होस का नाही येईल तर बेस. अरे खावायला येते ना तिकडं, नाही तर टीव्ही चालू हवी. तू ना माझ्या पोरीला दुसऱ्या पोरीसारखा समजू नको. दुसरे पोरीसारखी नाही ग, पण चंपे मला काहीतरी डालीत काला असं वाटत आहे. काय डाल तर मी सगळी बेनिसी करेल. अगं दीडशेने मी ये डालीची नाही गोट कर, आतांच्या पोरावर काही विश्वास नाही. तिकडे काय एखाद प्रोसेसिंग चक्कर चालू हवा ना, तर इकडे गावात मला तोंड दाखवायची लायकी ना रह. पण असा लोक आहेस ना, आखी जवानी मावर संसार केले, आता माझ्या पोरीवर संसार करत. आता आपले हॉस्टेल सोडून ना भाड्याच्या घरात राहतो हा, तर आपल्याला त्याची अख्खी कामं करायला लागतील. म्हणजे झाडू मारायला लागल, जेवण करायला लागल. तर जेवण जेवण तर मी करीन शे. हा भांडी भांडी पण कसेल. काय रे पोरा, हॉस्टेलला राहाय आहे चांगली सोय हवी ना? हा बाबा रूम तर फार भारी आहे. हो ना, तुझा मित्र नाही ऐकव होतो नागमनीचा तो ना, त्याचं नाव काय प्रकाश का काय? बाबा आकाश 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 त्याचं नाव. अरे ह तो आकाश आकाश ऐकवणी तो आज तो आहे ना रूम मध्ये अभ्यास करत आहे ना. पोरा तू पण बेस्ट अभ्यास करतोस, 1 नंबर नाही पण 2 नंबर तर नक्की आणजोस. ओय पिल्लू काय रे कुठे गेलास? पोरा तुमच्या हॉस्टेलवर तर सगळं पोसेच ना, पोरीचा कसा काय आवाज आला? बाबा मी हॉस्टेलवर नाही हो, म्हणजे हॉस्टेलवरच आहो मी, पण ते मित्र अभ्यास करत आहे ना, तर मी बोलत बोलत दुकानाकडे आलो. ते दुकानात एक पोरी आहे ना, ते पोरीचा तुला आवाज आला हवा. हा बरोबर, पण त्या हे पिल्लू कोणाला सांगला? पिल्लू हा बाबा, हे दुकानात कुत्रा आहे हा, म्हणजे कुत्र्याचे पिलू हा. तर ते पोरीने ते कुत्र्याच्या पिलाला सांगला पिलू. अख्खा दिस पिलू पिलू पिलूच करत. त्या जाऊन देस ना बाबा, खाली फुकट मला टेन्शन देस. अजून तर अभ्यास फार करायचा आहे ना, काय झालं आहे तर पोटातून दुखायला लागला आहे. हा बरोबर समजत आहे म्हणा, पोटात काय तुझे दुखत आहे. ठेव फोन. यानं सालत नाही ठेवलं ना, यांची अशीच नाटका, पोटात दुखा अथ दुखा तथ दुखा. यांना सारा शिकायचे त्यांनी ना, यांना पैसा पाहायचा पहिला आढव साले. आम्हाला अभ्यास करायचा त्यांनी ना, यांना अमका ना तमका. मोठा हो ना, पैसा ना शिक्का ना, कुठं नोकरीला लागा ना ना, मग या घे ना त्या घ्या, काही पण घ्या. ते असं तिकडे जाणार देते. आज तर माझे चोरेच दे. घे बाबू, 200 रुपये घे, तुला 300 रुपये घे. एवढं पैसे करता तरी काय आहे? अगं ए हा प्राईस तुला जरा तरी अक्कल आहे का नाही? काय रे काय नाही परत केला, काही चुकला मला तर सांग ना. एवढा रग काय कराय करस? अगं पगलेट, मी बाबाशी फोनवर बोलत होतो ना, तू इकडची पिलू अशी आरडलीस. बाबाला लगे डाऊट गेला की सांग हॉस्टेलला पोरी कोठाची. मी दुकानात दिला हो सांगून ना, इकडची गोट तिकडे चिपकवली. अय सॉरी हो, पण मला काय माहित तू तिकडे फोनवर बोलत आहेस असा ना. आता पुढच्या वेळेस फोनवर बोलशील ना, तर मला पहिलाच सांगून ठेवतोस, मग मी गप्प राहन ना. मी बोल ना तर मग तू पण गप्पच राहतोस ना. आता जा इकडचे, मला फार काम हा. मग काय रे बादचा सोड ना, असला माहित पडेल तर काय होईल तुझा? अगं तू माझा सोड, माझी आज तुझी सासू सोड ना, तर तुझा काय होईल त्याचा विचार कर तू. अगं काय झाला, काही पण तू अशीच करस. अरे काय कुठं जास, काय नाही झालं मला. गप तू लासून ना राहिली हे.
मला सांगतेस तर मी बनवतो ना चहा. ओय आय लव्ह यू. कोणा बेस्ट आठवणा मला तुझ्या हरी राहून. हं आता तर बेसच वाटत आहे, पण 6 महिने होतील, 1 वर्ष होल, 1 वर्षानंतर पण अशीच माझी बेस राहशील ना तू. म्हणजे एखादा अशांत नाही होय ना, काही एच गोठी वर्ष आपली कंटाळून आपले बदलून तर नाही ना. हे काय बोलस तू? प्रेमात काय कोणी कंटाळलं? प्रेमात खाल काय कोणी कंटाळलं काय? अगं तसं नाही, पण पण काय नाही, फार सॅड झालास तू. जा गप अंकल, जा ना गप. काय रे कोठं जातील होतास? कोठं तो दारसा बंद करत होतो. नाही आहे काय नंगस कार्टून, जरा बेस्ट पिक्चर लाव ना भूताचा. ओय पण जास्ती भिवायचं नाही ना. तुला एक सांगू, त्या पोरी ना त्यात शेवटलं भूत दाखवचाल, म्हणजे ते भूताचा आत्मा ते पोरीच्या अंगात फिरल, म्हणजे त्या पोरीची भूत असा. अरे तू पहिलाच कसं सांगस? अगं ते तुम्हाला बेसिक पैसे सांगला. अगं अर्धाय काय झाला, ओढा खतरनाक सीन नाही होता. फोन तर उचल ना. बाबा की तुझा बॉस अर्धराचे काय करा फोन कर. मला काय माहित होता? उचल उचल ना, असं ऍक्टिंग करून बोल. बाबा अर्धराचे काय करा फोन करस, असा बोल. अरे गप ना ता. बोल बोल. हॅलो बाबा. पोरी तू निजेल नाही का अजून? बाबा निज्जतच होतो. काय झालं तू रात्री फोन केलास? पोरी कसे नाही ना, आज घोरत आहे तर कमी नाही, जागा झालो तर निजूच नाही लागत, तै तुला फोन लावला. नको यायस अगदी. हे काय ऐकायला लागत पोरी? ही मैत्रीण बाबा माझी. हा मैत्रीणच. ती सर्दी होतेला आहे ना त्याला. याची माईला एवढी खतरनाकशी तुझी मैत्रीण एकशी करे, मी तर पहिल्यांदाच ऐकला. तुझी मैत्रीण जागीच आहे का अजून? नाही नाही बाबा, तिथं फार कळच निजेल, पण आता तिला तापी दिला आहे ना. पोरीपर्यंत दाखव तुझी मैत्रीण कुठे निजेल आहे. हा बाबा जवळच निजेल आहे ती. थांबव तुला दाखवतो. फार बिचारीला तापी दिला आहे. हे तर फार लागत हो बिचारी, बोंगळून निजेल आहे ती. पोरी होते तिच्या चांगला लोकांचा असा दिसत. गेलं तर नीज नाही लाग, रातचे ठेव फोन नानीच गप. काय आहे तुम्ही पण? पोरी तू पण ठेव फोन नानीच गप. बास ना, खतरनाक बास आहे. काय रे काय करू मी आता? बाबाने फोन केला तुझला तर लागलच ना. मामाची पोरी. हॅलो. काय रे मामा ओळखलास का नाही? नाही वलखन काय, तू सीतारामचा पोस आहे ना? हा त्याचाच. पण मामा तुझे पोरीचे नखरे काय बेस नाही मला वाटत. हा कसे काय केलं माझ्या पोरीने? मामा तुझी पोरी हॉस्टेलला राहत आहे ना? ह पण तू कशा एवढा विचारस? विचारस म्हणजे, अरे मामा तुझी पोरी एक पोशाच्या हारे गेली आहे ना, इकडे जोडी राहत ना, थोडी दोघा राहत. हा तू लोकेशन सेंड कर मला. ए चंपे, जा ना नांगणी, कोण आहे ते जा ना. बाबा आज पण दिला आहे. आया आया काय सांगस? इकडे राहून आया सांगा पण विसरलीस. नाही कोण पाहणे काय काय. या काय झाला, आपले रिलेशनचा पर्दाफाश झाला काय काय. चल झाला त्या बेस्ट झाला. मामा तुम्ही खुश आहात ना? हट झिंगरे असा तो 1.5 पासलीचा कोठचा गयो. तुला गडी बरोबर उगाच नाही आहे. घर आसपाशीला वाट का पोरा तिकडे शिकतच हवे तुमचं ये नखर. नांग चंपे नांग ना तू तुझीच लाडाची लेखीस. तो आपल्याकडला पोसा बरोबर सांगत होता. 3-4 फोन आले सकाळचे, तुला हॉस्टेलला शिकाने ठेव असं नखरे करायला आहे. बाबा अयो पोषा तर फक्त फ्रेंड आहे माझा. गप
वेडा समजस काय आम्हाला फ्रेंड आहे. बस तुझी डिग्री फार शिकलीस. चल ग चंपे, घरी ना लगीनच करू हिचा. बाबा सॉरी पण लगीन. तुझे सॉरीचा आजचा बस. चल सामान बांध. मामे तिला एकलीच काय करायला घेऊन जा. नियाचा तू मला होऊन घेऊन जा ना. वा हिम्मत तर नांगा पोरा पाय. लगेच सर मामी संग देन थापच आता. कसा रे कसा घेऊन जाऊ तुला. 1.5 पासलीचा झिंगरे असा तो. काय नांगून पसंत केलास का तू हे. तुझ्या असणी मला तसे 2 तास झिंगऱ्या सांग 1.5 पासली सांगला आहे. कोठाशी मी दिसन झिंगऱ्याचा 1.5 पासलीचा. अहो सामान मातील. अरे ग पण आता काय रे काय सांग झिंगरे. ते झिंगऱ्याची मार गोली पोरीला घे ना. चल चल